आज 8वा वर्ष आहे या आयोजनाचा, महोत्सवाचा, आणि दरवर्षी मी उपस्थित राहतोच. आणि याचा जे स्वरूप आहे, व्याप आहे, आकार आहे, हे वाढतच चाललेलं आहे. आणि आज मला नाही वाटत मुंबईत एवढा मोठा आयोजन खेळ महोत्सवचा, कारण जवळजवळ मी ऐकलं 81 टीम, शाळा आणि 16,000 पेक्षा जास्त पार्टिसिपेंट. खूपच अप्रतिम असं आयोजन. आणि या आयोजनाचे सर्व सुबोधजी आचार्य, त्यांची मेहनत, कोचेसची, संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांची जे चिवटपणाने जे दिवसरात्र मेहनत करून याला स्वरूप दिलेलं आहे जो, त्यासाठी मी खरोखर त्यांना अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. सर्वप्रथम मी लोकमान्य शिक्षण संस्थेचे खूप खूप आभार मानतो. आज आपण ज्या युगात चाललो आहात, सोशल मीडियाच्या, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ह्याच्यामध्ये मुलं एवढे व्यस्त झालेले आहेत की मैदानी खेळ हे ते विसरलेले आहेत. आणि मैदानी खेळ हे बहुतेक कुठल्याच शाळेत आता होत नाहीत, भरपूर कमी होतात. परंतु मी सुबोध दादा यांना खरोखर खूप आभार मानतो. त्यांनी एवढं मोठं खेळाचं आयोजन केलं. आणि या खेळाच्या आयोजनामध्ये जे प्रशिक्षक आहेत, आमचे योगेश सर, राहुल सर, सुनील सर, त्यांनी रात्रंदिवस, आताच अनिल दादांनी सांगितलं की सदर कार्यक्रमाकरिता एक दीड महिन्यापासून अगोदरपासून तयारी लागते. तर जो हा 1-1.5 महिना मुलांसाठी ते आपल्याला काढतात. आणि हे जे मुलं मैदानी खेळ खेळतात त्याच्यामुळे त्यांचं शरीर पण फिट राहतं. आणि भविष्यामध्ये जे आपले नेग्लिजन्स होणारे, म्हणजे सोशल मीडियामुळे की मैदानी खेळ संपत चाललेत, परंतु भविष्यामध्ये अशा खेळ ज्याच्यामध्ये 81 शाळा आणि जवळजवळ 16,000 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. आणि आत्ताच योगेश सरांनी आम्हाला असं सांगितलं की आमची अपेक्षा आहे पुढील 5 वर्षात 50,000 विद्यार्थी इथे सहभाग घेतील. खरोखर ही खूप मोठी बाब आहे की आजच्या ह्या एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये आणि ज्या कॉम्पिटिशन आहे शिक्षणाची, ही प्रत्येक गोष्टीची कॉम्पिटिशन आहे, त्याच्यामध्ये ह्या खेळाडूंनी एवढ्या उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन भाग घेतला. आणि आज त्यांचं जे बक्षीस समारंभ होतं त्यासाठी आमचे माझे गुरु अनिल बच्चूभाई चव्हाण स्वतः उपस्थित होते. आज एक विद्यार्थ्याला काय पाहिजे की त्याचा गुरु त्याच्यासोबत प्राईज डिस्ट्रीब्युशन करत होता. खूप आनंद वाटला. आणि पुढच्या वर्षी आम्ही दोघं स्वतः वैयक्तिक ह्या आयोजनामध्ये चांगल्या प्रकारे सहभागी करून कसे हे खेळाडू आणखी वर जातील आणि कशा या खेळाडूंची संख्या वाढेल ह्याच्यासाठी नक्की प्रयत्न करणार. घे बरारीची जी टीम आहे, सगळे प्रिन्सिपल्स, आमचे जेवढ्या प्रिन्सिपल्स मुख्याध्यापक आहेत, खरोखर बोललं तर मुख्याध्यापकांचं काम असतं फक्त शिक्षणापुरतं. परंतु मी इथं बघतो जे आमचे जेवढे मुख्याध्यापक आहेत ते घरदार, म्हणजे उशिरापर्यंत त्या कोचेसांची मीटिंग घ्यायची, जेवणचं आयोजमेंट, सगळ्या बाकीच्या टीचर्सचे अरेंजमेंट, आणि वेळेवर सगळ्यांना जेवण गेलं का नाही, आणि एवढा मोठा टेंट उभारणं, आणि प्रत्येकाची काळजी घेणं महत्त्वाचं. खेळ मैदानी खेळमध्ये लागतं. आताच तुम्ही बघितलं असेल की टग ऑफ वॉरच्या एका गेममध्ये एक मुलगी पडली. लगेच सुबोध दादाने आमचे प्रिन्सिपल तिथं जाऊन विचारलं, बाबा काय इंजुरी तर झाली नाही, पाणी पाहिजे काय, फर्स्ट एड पाहिजे काय. तर खरोखर घे भरारी जी टीम आहे त्या सगळ्या टीमचा मी मनापासून आभार मानतो. एवढं चांगलं त्यांनी आयोजन केलेलं आहे. आणि ह्या टीमबरोबर आम्ही नेहमी सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहणार. एक बोलू इच्छितो की जयप्रकाश याचा मुलगा जिम्नॅस्टिकचा इंटरनॅशनल खेळाडू आहे आणि कित्येक पदक पण त्यांनी भारतासाठी जिंकलेले आहे. तर स्पोर्ट्सविषयी म्हणजे परिवारातच एवढा आहे ते. नमस्कार, मेरा नाम है ऋतु खोसला. मैं लायंस क्लब और बॉम्बे वेस्ट कोस्ट की प्रेसिडेंट हूँ. आज यहाँ पे मुझे सुबोध जी ने बुलाया है और बहुत अच्छा लगा आके. जिस तरीके से बच्चों में उत्साह भरा हुआ है इस उम्र में, वो देख के बहुत अच्छा लगा. माय कॉम्प्लीमेंट्स टू सर सुबोध जी. इतनी ज़्यादा मेहनत हो रही है कि आज जैसे हम अंदर गए, हर ग्राउंड के कॉर्नर में कोई ना कोई एक्टिविटी हो रही है, जिससे पता लगता है कि कितनी टीम स्पिरिट है और कितनी स्पोर्ट्समैनशिप है बच्चों में. मज़ा आ गया देख के. थैंक यू सो मच वंस अगेन. हार्टफेल कॉम्प्लिमेंट्स टू द स्कूल. थैंक यू सर, थैंक यू सो मच. थँक्यू. असं वाटतं आज आपण जे घे बरारी कार्यक्रमाला मला इथे माननीय सुबोधजी आचार्य शिवसेना उपनेते आणि जवाहर विद्याभवनच्या सर्व यांनी बोलवलं. मला असं हे 8वं वर्ष आहे
आणि घे भरारी पथक म्हणजे सुरुवात केली होती त्यावेळी 20 ते 25 शाळा होत्या आणि असं वाढत वाढत आजचं रेकॉर्ड ब्रेक झालं आहे की 85 शाळांनी पार्टिसिपेट केले आणि 16,000 विद्यार्थी इथे आपल्या या कार्यक्रमाला आज उपस्थित झालेले. गेले 10 वर्षापासून सांस्कृतिक कार्यक्रम झाले, आता क्रीडांचे आहेत, म्हणजे रस्सी खेचपासून विट्टीदांडू अशा वेगवेगळ्या स्पर्धा यांनी घेतलेल्या आहेत की ज्या मातीशी निगडीत आहे. आताच्या या आधुनिक युगामध्ये कॉम्प्युटर आणि AI वगैरे वेगवेगळे जे चालू आहे आणि त्यामध्ये आपण जुने खेळ पण विसरलो, परंतु माननीय सुबोधजी आचार्य साहेब आणि त्यांची जी टीम पूर्ण आहे त्यांनी परत पुन्हा आपल्या मुंबईकरांना, मुंबईतल्या मुलांना मातीशी कसं खेळायला पाहिजे, कारण आपल्याला कुठे माती दिसतच नाही अशी परिस्थिती आहे आणि त्या ग्राउंड लेवलला मुलांना ते खेळ कसे खेळायचे तर ते विट्टी दांडूपासून सगळे खेळ खेळत आहेत. आणि लोकमान्य शिक्षण संस्था माननीय शरदभाऊ आचार्य क्रीडा संकुलच्या माध्यमातून हा उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि असाच हा पुढे पण चालो. आणि मला असं वाटतं मी सुबोध साहेबांना सांगितलं की आपले एक मोठं क्रीडा संकुल आपण उभारावं की जेणेकरून आमच्या स्लम गरीब गरजू विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल, कारण की इथे जे जवाहर शाळेतले विद्यार्थी आहे बरेच विद्यार्थी आंतरराष्ट्रीय खेळाडूपर्यंत गेले आहेत, जिम्नॅस्टिक, टायकांडो आणि वेगवेगळ्या माध्यमातून. आपण जर असं मोठं काहीतरी केलं तर आमच्या गरीब जनतेसाठी आणि गरीब मुलांसाठी जे होतकरू मुलं आहेत पण त्यांना पैसे अभावी त्या गोष्टी करत नाही. आम्ही बऱ्याच जणांना मदत करतो पण ते 1 किंवा 2 विद्यार्थ्यांना होते, पण जेव्हा 50-100 विद्यार्थ्यांची वेळ येते तेव्हा फार अडचण निर्माण होते. तर अशा प्रकारे जर आपण काय वेगळा उपक्रम केला तर नक्कीच आमच्या इथल्या वाशी नाक्याचे असू दे किंवा चेंबूरच्या सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. ज्या पद्धतीने ते सामाजिक कार्य करतायत असंच त्यांचं सामाजिक कार्य पुढेही चालू राहू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.